संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं प्रस्थान मुख्यमंत्री शिंदेंनी पालखी प्रस्थान सोहळ्यामध्ये फुगडी खेळून लुटला आनंद। कोर कमिटीच्या बैठकीत महाराष्ट्र भाजपाचं 4 तास विचार मंथन। बैठकीत विधानसभेसाठीच्या रोडमॅप बाबत महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याची माहिती। मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरून मोवियत जुंपली। महाविकास आघाडीत विधानसभा निवडणुकीचा चेहरा राऊतांचा शरद पवारांना टोला, तर चेहरा दिल्याशिवाय मोठं यश मिळणार नाही, राऊतांचं वक्तव्य। माजी आमदार वसंत गीतेंच्या कार्यालयावरती महानगरपालिकेचा हातोडा। नाशिक महापालिकेच्या अतिक्रमण विभागाची कारवाई। घटनास्थळी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी। मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी। म्हाडाची 1900 घरांची जुलैमध्ये जाहिरात निघणार, तर ऑगस्ट महिन्यात घरांची सोडत। राज्यात पुढील 2 दिवस पावसाचा जोर वाढणार। कोकण मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा। मेघगर्जनेसह बरसणार सरी, तर कोल्हापुरातील राजाराम बंधाराही पाण्याखाली। T20 वर्ल्ड कपचा आज फायनल सामना। भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये अटीतटीचा सामना। कोण बाजी मारणार याकडे लक्ष। T20 वर्ल्ड कपमध्ये दोन्ही संघ पहिल्यांदा सामने सामने। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी केजरीवालांची 12 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी। राज्य आणि देशातल्या महत्त्वाच्या हेडलाईन्स नंतर आता बघूया बिग आणि फास्ट हेडलाईन्स। बिहारच्या पाटणामध्ये मुसळधार पाऊस। शहरातील अनेक रस्त्यांवरती पाणीच पाणी। रस्त्यावरती मोठी वाहतूक कोंडी। उत्तर प्रदेशच्या मेरठ हापूड मोदीनगर रस्त्यावरती बांधण्यात आलेल्या रेल्वे अंडरपासमध्ये साचलं पाणी। वाहन चालकांची मोठी कसरत। 3 दिवसांमध्ये देशातल्या 3 विमानतळांवरती दुर्घटना। दिल्ली जबलपूर नंतर आता राजकोट विमानतळावरती कॅनोपी कोसळली। दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल 1चं छत कोसळल्याप्रकरणी विमानसेवेला फटका। टर्मिनल 1 वरील सर्व उड्डाणं पुढील आदेशापर्यंत रद्द। टर्मिनल 2 आणि 3 वर सर्व फ्लाइट्स वळवले। भारताचे केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्याकडे नवी जबाबदारी। मंगोलियाच्या संसदीय निवडणुकांचे आंतरराष्ट्रीय निरीक्षक म्हणून जबाबदारी। भारतीय सैन्य दलाच्या रणगाड्याचा अपघात। लेहमध्ये LOC जवळ झालेल्या अपघातात 5 जवान शहीद। नदी पार करत असताना अचानक पाण्याची पातळी वाढल्यामुळे झाला अपघात। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांच्या अटकेविरोधात आपची निदर्शनं। आप नेते गोपाल राय यांच्यासह अनेक नेते मोर्चात सहभागी। ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या हुजूर पक्षाचा निवडणुकीत सफाया होणार। हुजूर पक्षाला निवडणुकीत 53 जागा मिळण्याच्या सर्व्हेमध्ये अंदाज। प्रभास आणि दीपिकाच्या कल्की चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवरती धुमाकूळ। पहिल्याच दिवशी 95 कोटींची कमाई। आज भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेमध्ये T20 विश्वचषकासाठी अंतिम लढत। भारत आणि दक्षिण आफ्रिका अंतिम सामन्यासाठी क्रिकेट प्रेमींचा उत्साह। सामन्यापूर्वी यूपीच्या कानपूरमध्ये क्रिकेट प्रेमींकडून भारताच्या विजयासाठी प्रार्थना।